इचलकरंजीतील ऑनलाईन बेटिंग प्रकरणात पोलिसांनी आणखी एक मोठी कारवाई करत भाजपच्या आवाडे गटाशी संबंधित नगरसेवक नितेश उर्फ घोट्या पवार याला अटक केली आहे. प्रभाग क्रमांक 12चे नगरसेवक असलेले पवार हे या बेटिंग रॅकेटमधील महत्त्वाचे मास्टर माइंड असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. नितेश पवार हे आमदार राहुल आवाडे यांचे निकटवर्तीय मानले जात असून त्यांच्या अटकेमुळे शहराच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या तपासात बेटिंग रॅकेटशी संबंधित आणखी काही राजकीय मंडळींची नावं समोर येत असल्याची माहिती मिळत असून त्यांच्यावरही विशेष तपास पथकाची नजर आहे. दरम्यान नितेश पवार याच्या आर्थिक व्यवहारांसह मोबाईल डेटा, बँक खात्यांची माहिती आणि बेटिंग नेटवर्कमधील भूमिकेचा सखोल तपास पोलिसांकडून सुरू आहे. काय आहे नेमकं प्रकरण? इचलकरंजी शहरातील इंडस्ट्रियल इस्टेट परिसरात फुटवेअर गोडाऊनमध्ये सुरू असलेल्या IPL क्रिकेट सामन्यावर ऑनलाईन सट्टेबाजी करणाऱ्यांवर धडक कारवाई करत 6 जणांना ताब्यात घेतलं. रविवारी सायंकाळी केलेल्या या कारवाईत तब्बल 58,90,230 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून यामध्ये महागडे मोबाईल, लॅपटॉप, रोख रक्कम तसेच 3 आलिशान 4चाकी वाहनांचा समावेश आहे, अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी दिली आहे. या प्रकरणी येथील बेटिंगचे मालक अमेय विलास बडवे वय 32, त्याचा भाऊ अभिजित विलास बडवे वय 30, दोघेही राहणार प्रियदर्शनी कॉलनी, गणेश प्रकाश पाटील वय 27, राहणार लायकर टॉकीज मागे, मुरदुंडे मळा, गल्ली नंबर 3, उत्तमसिंग प्रतापसिंग बग्गा वय 38, राहणार गणेशनगर, गल्ली नंबर 4, याकूब अब्दुल मुजावर वय 47, राहणारा मखदूम दर्ग्याजवळ गावभाग, ऋषभ उमेश पाटील वय 26, राहणार मेंचीकट्टा, जवाहरनगर या 6 जणांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केलं असता 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मराठी एस न्यूजसाठी इचलकरंजीहून चंदुलाल फकीर.